श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. सुभानराव देशमुख एक वेळ मेहकरला दर्शनास आले असताना श्री महाराजांनी त्यांना साखरखेर्ड्याला श्री रामानंद महाराजांच्या उत्सवास येण्याचे निमंत्रण दिले. 2 वर्ष उत्सवास येण्याचं त्यांचं जमलं नाही, परंतु 3ऱ्या वर्षी मात्र ते रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास साखरखेर्ड्याला आले आणि तेथील उत्सव पाहून ते अत्यंत आनंदित झाले. उत्सवातील उपासना, कीर्तन, भजनादिक कार्यक्रम, श्री महाराजांची दिनचर्या, महाराजांची रामभक्ती, सद्गुरू भक्ती, त्यांच्या वागण्यातील शालीनता, नम्रता, बोलण्यातील आर्जवता व सर्वांवरचं त्यांचं असणारं प्रेम आणि तेथील सर्व लहान थोर मंडळींना त्यांच्याबद्दल असणारा आदर, प्रेम हे सर्व पाहून ते अत्यंत प्रभावित झाले व त्यांना श्री महाराजांविषयी वाटणारा आदर शतपटीने वृद्धिंगत झाला. श्री महाराज म्हणजे महान साक्षात्कारी संत असल्याचं त्यांना जाणवलं आणि तेव्हापासून श्री महाराजांचं व्यक्तिमत्व त्यांच्या अंतःकरणात कायमचं ठसलं. उत्सव संपल्यानंतर ते मेहकरला परत गेले तरी श्री महाराजांचा विचार त्यांच्या मनातून जात नव्हता. आता श्री महाराज मेहकरला आल्याचं कळलं म्हणजे ते आवर्जून दर्शनास येत व बराच वेळ श्री महाराजांजवळ थांबत असत. श्री महाराज इतर भक्तांना करीत असलेला उपदेश ऐकत. श्री महाराज जवळपास कुठे आल्याचं कळलं तरी ते त्यांच्या दर्शनाला जाऊ लागले. इतकेच नव्हे तर श्री महाराजांची रस्त्यात कुठे भेट झाली तर रस्त्यावर महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून ते दर्शनही घेऊ लागले. असे बरेच वर्ष चालू होते. कधी कधी आपण श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा असं त्यांच्या मनात येई, परंतु हा विचार फार काळ टिकत नसे. कधी एखाद्या दुसऱ्या संत पुरुषाचं, एखाद्या दुसऱ्या महाराजांचं दर्शन झालं म्हणजे नक्की कुणाचा अनुग्रह घ्यावा हे मनाला कळत नव्हतं. मनाची द्विधा अवस्था होऊन त्याविषयी बुद्धी निश्चयात्मक होत नव्हती. परंतु या काही वर्षात महाराजांबद्दल असणारं त्यांचं आकर्षण खूप वाढलं होतं आणि म्हणूनच त्यांचं मन महाराजांना सोडून इतरत्र जात नव्हतं. श्री महाराज दुसरबीडला येत तेव्हा बऱ्याच वेळा श्री कृष्णपंत अंजनकर त्यांच्यासोबत बैलगाडी चालविण्याची सेवा करण्यास असत. श्री महाराज मेहकरला आले म्हणजे ते श्री महाराजांबरोबर वावरताना दिसत व त्यांची मोटर स्टँडवर भेटही होत असे. त्यामुळे त्यांचं मत जाणून घ्यावं म्हणून त्यांनी श्री कृष्ण अंजनकरांना, मला अनुग्रह घ्यायचा आहे परंतु नक्की कुणाचा घ्यावा हे काही पक्क होत नाही, तेव्हा याविषयी तुमचं मत काय आहे असं विचारलं असता श्री कृष्णपंत म्हणाले, आपण वकील आहात, माझ्यापेक्षा विद्वान आहात, तेव्हा मी आपणाला याविषयी काय सांगावं. परंतु आपण दासबोध वाचला तर मात्र गुरु कसा असावा हे आपल्याला कळून येईल. त्याप्रमाणे त्यांनी दासबोध वाचण्यास सुरुवात केली. त्याची 2-3 पारायणेही केली आणि त्यानंतर मात्र श्री महाराजांचाच अनुग्रह घेण्याचा निश्चय त्यांनी केला व तो श्री कृष्णपंतांना सांगून म्हणाले, मला श्री महाराजांचाच अनुग्रह घ्यायचा आहे, तेव्हा आता महाराज येथे आले म्हणजे आपण कृपा करून त्यांना माझ्या घरी घेऊन या. पुढे श्री महाराज मेहकरला आले असता श्री कृष्णांनी ही गोष्ट महाराजांना सांगितली. श्री महाराज त्यावर काहीच बोलले नाहीत, परंतु बसस्टँडवर जाता जाता त्यांच्याकडे जाऊ असे म्हणाले आणि त्याप्रमाणे स्टँडवर जाताना दुपारी 4च्या दरम्यान श्री कृष्णाला घेऊन त्यांच्याकडे गेले. श्री महाराज घरी आल्याचे पाहून सुभानरावांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी महाराजांचे स्वागत करून अत्यंत आदरपूर्वक त्यांना घरात नेले आणि श्री महाराज बसल्यावर त्यांना साष्टांग नमस्कार करून व हात जोडून मंत्रानुग्रह द्यावा म्हणून विनंती केली. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, श्री रामरायाची जर इच्छा असेल तर हे होईल बरं का, परंतु तोपर्यंत आपण चालता बोलता अखंड नाम जपत चला. मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा आपणाला कळवीन. तोपर्यंत आपण माळ घेऊन रामनामाचा जप करीत जावा. रोज निदान 1 तास तरी जप करीत जा. असं म्हणून आपल्या गळ्यातील माळ त्यांना काढून दिली आणि श्री महाराज तेथून साखरखेर्ड्याला गेले. सुभानरावांनी त्याच दिवसापासून जप करण्यास आरंभ केला आणि श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रोज नियमित जप करू लागले. श्री महाराजांच्या येण्याची ते सारखी वाट पाहत असत. श्री महाराज पुन्हा कधी येतील हा सारखा ध्यास त्यांना आता लागला.
त्यानंतर श्री महाराज ज्या ज्या वेळी मेहकरला आले त्या त्यावेळी त्यांच्या घरी जात असत आणि अनुग्रहाचा विषय निघाला म्हणजे श्री महाराज अनुग्रह देण्यासाठी पुढे येईल बरं असं म्हणत असत. सुभानरावांना महाराजांचा अनुग्रह मिळण्याची ओढ दिवसेंदिवस सारखी वाढू लागली. श्री महाराजांना त्यांनी पत्रेही लिहिली. श्री महाराज त्या पत्राची उत्तरे देत व जप चालू ठेवण्यास सांगत असत. गेल्या काही महिन्यात महाराजांचे मेहकरला जाणे झाले नाही. सुभानराव त्यांच्याशी पत्राने संवाद साधत असत व महाराजही प्रत्येक पत्रात त्यांना आपण वाढत्या संख्येने जप चालू ठेवा म्हणून कळवित असत. परंतु तरीही सुभानरावांची महाराजांच्या चरणी असणारी निष्ठा तिळमात्र कमी होत नव्हती. उलट ती अधिकच दृढ होत होती आणि त्यांचा महाराजांचा अनुग्रह घेण्याचा ध्यास दिवसेंदिवस सारखा वाढत होता. पुढे काही दिवसांनी सुभानराव आजारी पडले आणि त्यात त्यांचे आजारपण सारखे वाढतच गेले. त्यांची प्रकृती अत्यंत क्षीण होऊ लागली. पुढे अन्नपाणीही त्यांना पचेनासे झालं. त्यात एक दिवस श्री महाराज अगदी अचानकपणे मेहकरला आले आणि श्रीकृष्णाला म्हणाले, चल सुभानरावकडे जाऊ. श्रीकृष्णाला बरोबर घेऊन महाराज सुभानरावांकडे आले. त्यावेळी सुभानराव ग्लानीत होते. श्री महाराजांनी त्यांच्याजवळ बसून त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांच्या अंगावरून कृपाहस्त फिरवीत म्हणाले, उद्या आपण रामरायाला घेऊन घरी येऊ, रामाला नैवेद्य करू, तेव्हा आता आपण रामध्यानात स्वस्थ असा. असं म्हणून महाराज पुरुषोत्तम भाऊंकडे गेले. श्री महाराजांचा कृपाहस्त अंगावरून फिरताच सुभानरावांना आराम वाटू लागला. चेहरा प्रसन्न झाला. ते मुलासुनांना म्हणाले, श्री महाराज येथे आले होते. त्यांनी मला रामरायाच्या चरणावर घातले. मी श्री महाराज व रामरायाची पूजा केली आणि नैवेद्य अर्पण करून आरतीही केली. तो नैवेद्य प्रसाद आता तुम्ही मला वाढा असं म्हणून जेवावयास बसले. दुसऱ्या दिवशी श्री महाराज रामरायाला घेऊन त्यांच्या घरी गेले. त्यांनी उठून श्री महाराजांना नमस्कार केला. नंतर त्यांनी महाराजांची पाद्यपूजा केली. नैवेद्य व आरती झाल्यावर श्री महाराजांनी अत्यंत प्रेमाने त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह होताच पायावर मस्तक ठेवून त्यांनी महाराजांना नमस्कार केला. तेव्हा अखंड रामनामात राहा, श्री रामरायाचं नामानुसंधान चुकू देऊ नका असं सांगून महाराजांनी त्यांच्या मस्तकावर श्रीराम श्रीराम असं म्हणून आपला कृपाहस्त ठेवला. आज सुभानरावांचं पूर्ण समाधान झालं होतं. तेथून श्री महाराज साखरखेर्ड्यास गेले. सुभानराव राममंत्र मिळाल्यावर अत्यंत प्रसन्न व आनंदित झाले. श्री महाराजांनी या मंत्राद्वारे प्रत्यक्ष राम आपल्या हृदयात स्थापन केल्याचं त्यांना जाणवू लागलं. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या त्रयोदशाक्षरी राममंत्राचा सारखा जप करीत ते रामध्यानात निमग्न झाले आणि दुसऱ्याच दिवशी रामनामस्मरणात देह ठेवून श्री रामचरणी विलीन झाले. श्री सद्गुरूंचा अखंड ध्यास धरून आणि त्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून सुभानराव यांनी आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं. असो साधक हो, श्री महाराजांच्या या इस्टेटीचा आम्ही केवळ विश्वस्त आहे असे मानणाऱ्या एका साधकासोबत घडलेला एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.